वेलकम बालमित्रांनो, मराठी भाषा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण 30 दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडवत आहोत। तर काल आपण या कृती पुस्तिकेमधील दिवस पहिला पूर्ण केलेला आहे। त्याचा तुम्ही QR कोड स्कॅन करून व्हिडिओही पाहिला असेल। तर आपण अगोदर काल काय शिकलो याबद्दल रिव्हिजन करूया। अगोदर आपण अक्षरांचे अवयव सराव केलेला आहे, प्रत्येकाने हा केलेला असेल। त्यानंतर आपण ओळखा पाहू, कोणतं अक्षर शिकलं। हे चित्र कशाचं आहे? अननस। हे नाव आहे अननस आणि अननसचं अ कसं काढायचं हे पण आपण गिरवलेलं आहे। अ ला आपण गोलही केलेलं आहे। नंतर आपण अ कसं लिहायचं त्याचा सरावही केलेला आहे। तर अ हे अक्षर आपल्या आता लक्षात आलेलं आहे। त्यानंतर दुसरं अक्षर आपण शिकलो आ। तर हा दिसतो चित्रामध्ये आरसा। या आरशाचा आपण आ शिकला आणि हे नाव आहे आरसा। आता या आला आपण गोल केलेला आहे। त्यानंतर अ कसा काढायचा तेही आपण लिहिलेलं आहे। तर आज आपण या कृती पुस्तिकेमधील दिवस दुसरा पाहूया। सांगा बरं, हे चित्र कशाचं दिसतंय? इमारत। व्हेरी गुड, ही आहे इमारत। तर या इमारतीचा आज आपण ई पाहणार आहोत। तर हे नाव आहे इमारत। तर आपण अगोदर या इमारत या चित्राला रंग देऊन घेऊया। सर्वांनी माझ्यासोबत चित्राला मध्ये रंग भरायचा आहे। कृती पुस्तिका आहे तर सोबत सोबत कृती करायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग देऊ शकता। आपली इमारत रंगवणं झालेली आहे। तर या इमारतीचा आज आपण ई शिकूया। तर ई कसा काढायचा तो अगोदर आपण गिरवूया। एक, माझ्यासारखं तुम्ही सोबत गिरवायचं आहे। 2 आणि वरती 3। 1 2 3 या पद्धतीने तुम्ही ही पेन घेऊन गिरवायचं आहे। आता आपण या ई या अक्षरांना गोल करूया। यासारखा ई तुम्हाला या शब्दांमध्ये शोधायचा आहे आणि त्या ई ला फक्त गोल करायचा आहे आणि म्हणायचं आहे ई 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 ई। आता आपण या इमारतीच्या ई ला गोल केलेला आहे। आता हा इमारतीचा ई लिहायचा कसा त्याचा आपण सराव करूया। अगोदर फक्त छोटीशी उभी रेष, नंतर छोटीशी रेष समोर यायचं, छोटीशी रेष अर्धा गोल इकडे
नंतर मागे जायचं. छोटी रेष, अर्धा गोल, पुढे मागे आणि खाली त्याला शेपूट काढायची. अशी रेष, पुढे मागे आणि खाली शेपूट आणि वरती रेष. शिरोरेखा. ई ई ई ई ई. आता आपण ही पूर्ण ई लिहून घेऊया. यामुळे तुमचं अक्षरही छान होईल आणि सरावही होईल. ई ई ई ई. प्रत्येक वेळेस लिहिल्यानंतर वाचन करायचं आहे. ई 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 ई. तुमचं जर माझ्यासोबत लिहिणं झालं नाही तर तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ थांबवून ठेवायचा आणि तुमचं लिहिणं पूर्ण केल्यानंतर परत व्हिडिओ चालू करायचा आहे. आता आपण खालचं नवीन अक्षर शिकूया. तर ओळखा हे काय आहे. ईडी लिंबू. तर या ईडी लिंबूचा आपल्याला ई शिकायचा आहे. ईडी लिंबूचा ई शिकायचा आहे. हे नाव आहे ईड लिंबू. ईड लिंबू. या ईडी लिंबूला आता आपण रंग देऊया. त्याचा रंग असतो पिवळा. तर त्या लिंबूला आपण पिवळा रंग देऊया. तुमचा चित्रामध्ये रंग होईपर्यंत तुम्ही व्हिडिओ थोडा थांबवूनही ठेवला तरी चालतो. त्याचे पानं हिरवे काढूया आपण.
आपलं इडलिंबू आता रंगवून झालेला आहे। तर आता इडलिंबूचा ई कसा काढायचा तो आपण पाहूया। अगोदर उभी रेष घ्यायची, नंतर समोर जाऊन पुढे जायचं, मागे यायचं आणि खाली शेपूट काढायची। अगोदर आपण जी इमारतीची ई शिकली त्याच पद्धतीने ही पण ई आहे, पण शिरोरेषेच्या वर याला एक शेंडी आहे। हा अर्धा गोल आहे, याला आपण शेंडी म्हणूया आणि याला आपण शेपूट म्हणूया। ही शेंडी आणि ही शेपूट। तर 1 2 3 आणि वरती ही 4। 1 2 3 4। यानंतर आता इडलिंबूची ई आपण या शब्दांमध्ये शोधूया आणि त्याला गोल करूया। ई 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 ई। इडलिंबूची ई आता आपण गोल केलेला आहे। आता ती लिहायचा आपण सराव करूया। अगोदर उभी रेष करायची आहे, उभी रेष अर्धा गोल, उभी रेष अर्धा गोल, पुढे जाऊन मागे रेष, पुढे जायचं, मागे यायचं आणि खाली शेपूट घ्यायची। उभी रेष अर्धा गोल, पुढे मागे खाली शेपूट आणि डोक्यावर शिरोरेषा। उभी रेष पुढे मागे शेपूट, शिरोरेखा आणि शेंडी। ई ई ई ई। आता आपण पूर्ण ई लिहून घेऊया। ई 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 ई। प्रत्येक वेळेस लिहिल्यानंतर त्याला वाचन करायचं आहे, त्याचं ई म्हणायचं आहे आणि माझ्या सोबत लिहायचं आहे ई। तुम्ही जर मागं पडलात तर थोडासा व्हिडिओ थांबून ठेवायचा आहे। ई 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 ई। तर आता आपण इमारतीची ई आणि इडीलिंबूची ई लिहिलेली आहे आणि वाचलेली आहे। तर आता आपण यापुढे आजचं तिसरं अक्षर पाहूया। ओळखा, हे कशाचं चित्र आहे? उखळ। तुमच्या घरामध्ये असतं ना, यामध्ये ठेचा केला जातो, तर हे उखळ आहे। तर या उखळाचा आपल्याला ऊ शिकायचा आहे। उखळाचा ऊ। तर या उखळाला आपण रंग देऊया। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही रंग देऊ शकता। यानंतर उखळाचा ऊ हे लिहिलेलं आहे। ऊ ख ळ। उखळाचा ऊ कसा गिरवायचा ते आपण आता पाहूया। 1 2 3। 1 2 3 या पद्धतीने तुम्ही गिरवायचा आहे। आता आपण ऊ हा या शब्दांमध्ये शोधूया आणि त्याला गोल करूया। उखळाचा ऊ। ऊ म्हणायचं प्रत्येक वेळेस गोल करताना। ऊ 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 ऊ। तर आता आपण उखळाच्या ऊला इथं गोलही केलेला आहे। आता उखळाचा ऊ कसा लिहायचा ते आपण पाहूया। अर्धा गोल, अर्धा गोल, परत खाली अर्धा गोल, अर्धा गोल, खाली अर्धा गोल, वरती शिरोरेखा। ऊ 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 ऊ. आपण आता ओखळाचा ऊ शिकलेलो आहोत. आता आपण त्या पुढील अक्षर पाहूया. तर हे चित्र ओळखा तुम्ही कशाचं आहे. हे चित्र कशाचं आहे सांगा मला. हे चित्र आहे ऊसाचं. तर या ऊसाचा आपल्याला आता हा ऊ शिकायचा आहे. ऊसाचा ऊ. अगोदर आपण या ऊसाला रंग देऊन घेऊया. आपण आता ऊसाला रंग दिलेला आहे. ऊसाचा ऊ आता आपण गिरवूया. हे लिहिलेलं आहे ऊ स. ऊसाचा ऊ ऊ स. आता गिरवायचं आहे. 1 2 3 आणि 4. ह्या ऊला मागून शेपूट नाहीये. मात्र ऊसाच्या ऊला मागून काय आहे शेपूट आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. उखळाच्या ऊला शेपूट नसते आणि ऊसाच्या ऊला शेपूट असते. तर हा शेपूट असलेला आहे ऊसाचा ऊ. शेपूट नसलेला उखळाचा ऊ. परत गिरवूया. 1 2 3 4. 1 2 3 4. ऊसाचा ऊ ऊस. आता आपण या ऊ अक्षराला या शब्दांमध्ये शोधूया आणि गोल करूया आणि प्रत्येक वेळेस वाचायचंय. ऊ 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 आणि ऊ. आता आपण ऊ कसा लिहायचा ते पाहूया. अर्धा गोल, अर्धा गोल, परत खाली अर्धा गोल, अर्धा गोल, अर्धा गोल, शिरोरेखा. ऊ ऊ ऊ ऊ ऊ ऊ
ऊ. आता आपण याला लिहून घेऊया. ऊ. फक्त ऊ म्हणायचं आहे, ऊसाचा ऊ म्हणायचं नाही, फक्त ऊ. 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 तुमचं जर माझ्यासोबत लिहिणं झालं नाही तर तुम्ही व्हिडिओ थोडासा थांबवायचा आणि लिहायचा आहे. तर आज आपला दिवस दुसरा संपलेला आहे. आज आपण 4 अक्षरे शिकली. कोणती ते पहा. काल आपण अ आणि आ हे अक्षर शिकलो होतो आणि अवयवांचा सराव केला होता. आज आपण ई, ई, ऊ, ऊ हे 4 अक्षर शिकलेले आहे. लक्षात ठेवायचं. अ, आ, ई, ऊ, ऊ. आज आपण हे 4 अक्षरे शिकलेले आहे आणि मागचे अक्षरही तुम्ही वाचत राहायचे आहे. हे पुस्तक असल्यामुळं पुस्तक आणि वही एकत्र असल्यामुळं तुमचा मागचाही अभ्यास लगेचच्या लगेच होणार आहे. त्यासाठी तुम्ही त्याला नेहमी वाचत राहायचं आहे. तर आज आपण इथेच थांबूया.